साहब तुम आगे बढ़ो, कौन आला रे कौन आला, अरे उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाकडून अंबाबाई देवीला साकडं घालण्यात आलंय। यावेळी शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना देवीकडे केली। तसंच कोल्हापूर उत्तरची जागा ही ठाकरे गटालाच मिळावी अशी इच्छा देखील व्यक्त करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी पेठ ते अंबाबाई मंदिर अशी रॅली काढून हे साकडं घालण्यात आलंय। दरम्यान यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष उपस्थित होते। आई अंबाबाई देवी साकडं घालण्याचं निमित्त म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विकास काम, पक्षफोडीचं थांबवण्याचं काम आणि जनतेला न्याय मिळावा यासाठी सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या सिंहासनावर विराजमान व्हावेत। सन्माननीय उद्धवसाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला न्याय मिळाला होता, पण अति गलछान कारभार, चुकीची महत्वाकांक्षा आणि ज्या शिवसेनेचं बोट धरून बीजेपी असेल किंवा अन्य कोणते पक्ष असतील ते आत आले आणि त्यांनी शिवसेनेचा घात करण्याचा प्रयत्न केला। पण आज आई अंबाबाईच्या चरणी आम्ही प्रार्थना करत आहोत, सन्माननीय उद्धव साहेब पुन्हा याच सिंहासनावर महाराष्ट्र राज्याच्या बसवत आणि महाराष्ट्र राज्याला न्याय मिळवून देऊत। दुसरा विषय, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं प्रचंड मोठं अस्तित्व आहे। शिवसेनेला गृहीत धरून काम करण्याची सध्या या 2-4 वर्षांमध्ये प्रवृत्ती सुरू झाली। आम्ही काँग्रेससाठी असो किंवा अन्य कोणत्याही पक्षासाठी असो किंवा बीजेपी बरोबर देखील शिवसेना प्रामाणिकपणे राबत होती। शिवसेनेच्या मागे भगवान भोलेनाथ आहेत, त्यांनी आम्हाला एक शिकवले, आम्ही 20% प्रत्येकासाठी केलं आणि अमृत दुसऱ्याला दिलं। पण आज शिवसेना कंटाळली, प्रत्येक वेळी 20% करून 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 आज आम्हाला देण्याची वेळ आम्ही मागा लावली। आई अंबाबाई चरणी आमची प्रार्थना आहे की भगवान भोलेनाथ व आई अंबाबाई आम्हाला न्याय मिळवून देऊ दे। कोल्हापूरचं उत्तर ही जागा आम्हाच मिळो व सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुनश्च एकदा मुख्यमंत्री म्हणून विराजमान हो।